राम राम मंडळी, मला कणस खायची कणस सोलताना सगळा पातेरा काढून नकोसा. कणसाचं दाणं चारी साईडनं झाकलं जातील अशी पानं ठेवा, म्हणजे कणीस धुरटत नाही आणि धुराटलं की आडूक लागते म्हणून. कणस सोलून झाली की ती भाजायची तयारी करायची. मस्तपैकी वाळल्याला चगाळा गोळा करायचा. आता आम्ही नारळाच्या पानांचा घेतलाय, म्हणजे कसं चांगला पेटतोय. तुम्ही गावल तसला घ्या चालतंय, खरं वाळकाच घ्या, नाहीतर वल्ला चगाळा पिटवून उगाच धुमी करून बसशीला. आणि महत्वाचं म्हणजे चगाळा थोडाच घ्या, आपल्याला कणस भाजायचे आहेत, गाव पेटवायचं नाही. आता आधी निम्मा चगाळा पसरून घ्या, त्यावर कणस अगदी व्यवस्थित लाईनीत मांडून घ्या. परत राहिलेला चगाळा कणसावर पसरून घ्यायचा. आणि मस्तपैकी जाळ लावायचा. सावकाश भाजून घेशीला. आता कणस भाजल्यात हे वळकायचं असेल तर जाळाकडे कान द्यायचा, लांबनच, नाहीतर कान करपल. आणि लक्ष देऊन ऐकायचं. फाट फूट फिट असा कणसाच्या दाण्यांचा आवाज येतोय. मी ऐकलंय म्हणून सांगतोय. याचा अर्थ काय, आता कणस भाजून तयार आहेत. ही कणस जाळातनं बाहेर काढून स्वच्छ करून घ्यायची आणि जरा निवू द्या, नाहीतर चटका बसतोय. आणि मग मस्त चटणी, मीठ आणि लिंबू मारून खायची. आता खाताना उगच नक्कानं दाणं टोकरीत बसू नका, डायरेक्ट दातलाय चालू करा. खरं दमानं, नाहीतर बुरकुंड बी खाशीला. आणि नुसता हावऱ्यासारखं आपण खाण्यापेक्षा घरातल्यासनी बी खायला द्या आणि एन्जॉय करा.